नमस्कार, मेलो किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे अगदी हाय प्रोटीनवालं पनीर बन सेजवान। तर आता मुलांना हे चटपटीत खाणं तर आवडतंच, तर आपण बाहेरचं फ्रोझन फूड देण्यापेक्षा घरीच आपण ही अगदी हेल्दी रेसिपी आणि टेस्टी रेसिपी ट्राय करूया। तर आज मी बनवणार आहे हाय प्रोटीनचे पनीर सेजवान बन। चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती। हाय प्रोटीन पनीर बन बनवण्यासाठी मी घेणार आहे प्रथम 2 टेबलस्पून सेजवान चटणी म्हणजे सेजवान सॉस 2 टेबलस्पून। तसंच आपल्याला यामध्ये मेवो सुद्धा घ्यायचा आहे, मेयोनीज, ते पण आपल्याला 2 टेबलस्पून मेयोनीज। आणि रेड सॉस, पिझ्झा सॉस किंवा रेड सॉस किंवा आपण केचप सुद्धा यूज करू शकतो, पण पिझ्झा सॉस यूज केला तर एकदम टेस्टी लागणार। हे पण 2 टेबलस्पून इतकं घ्यायचं आहे। जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी घ्या। 2 टेबलस्पून इतकं रेड सॉस म्हणजेच पिझ्झा सॉस। सगळं हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एक मस्त असं व्यवस्थित मिक्सचर तयार करून हा बनवर लावण्यासाठी सॉस तयार करून घ्यायचा आहे। आपला सॉस तयार आहे। सॉस आपला तयार आहे, तो मी साईडला ठेवते। आता आपण पनीर घेतला आहे, मी पाव किलो इतकं पनीर घेतलं आहे। त्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत स्क्वेअरमध्ये। व्यवस्थित छोट्या आकाराचे आपल्याला याचे स्क्वेअर तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित बनवर ॲडजस्ट होतील। जास्त मोठे पीस नाही ठेवायचे आहेत पनीरचे। पनीरमध्ये खूपच प्रोटीन असतं, मुलं अगदी आवडीने खातात पनीर। तर ते बाहेरचं फ्रोझन देण्यापेक्षा आपण हे घरगुती बर्गर बन रेडी करून मुलांना टिफिनमध्ये किंवा असेच इव्हिनिंग स्नॅक्स किंवा संध्याकाळी असं काहीतरी चटपटीत आणि क्रंची खाण्यासाठी पाहिजे असेल तर आपण हे नक्कीच ट्राय करू शकते। व्यवस्थित मी पनीरचे छोटे छोटे स्क्वेअर पीसेस तयार करून घेतले आहेत। आता हे आपल्याला या जो मी सॉस तयार केला होता मगाशी सेजवान चटणी मेयोनीजचा, त्याच्यामध्ये आपल्याला हे डीप करायचे आहेत। सगळं पनीर मी यामध्ये मिक्स केलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडे ऑर्गॅनो मिक्स करायचं आहे। हाफ टेबलस्पून इतका ऑर्गॅनो मी यामध्ये ॲड केलं आहे। आपण हे हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केले नाही आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता चिली फ्लेक्स, कारण की याच्यामध्ये रेड सॉस टाकला आहे, पिझ्झा सॉस टाकला आहे, सेजवान चटणी यूज केली आहे, म्हणून मी रेड चिली फ्लेक्स ॲड नाही केलेत। ते आपल्यावर आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तर तुम्ही आवडीने तुमच्या टाकू शकता। इकडे मी बर्गर बन घेतले आहेत, त्याला आपण व्यवस्थित त्याचे 2 पार्ट करून घेऊया। इकडे मी गॅस चालू करून गॅसवर पॅन ठेवते। आपल्याला ते बन फ्राय करायचे आहेत बटरमध्ये, तर मी इकडे तोपर्यंत गॅस चालू करून पॅन ठेवला आहे। व्यवस्थित पॅन गरम झाला चांगला की आपण त्याच्यामध्ये हे बन फ्राय करायला टाकणार आहोत। आता या बनला आपण व्यवस्थित जे पनीरचं स्टफिंग तयार केलं आहे ते वरती लावून घेऊया। मस्तपैकी 4 बन्सला मी हे स्टफिंग व्यवस्थित लावून घेते।
चारी बन्सला मी स्टफिंग लावून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आपला पॅन सुद्धा मस्त हाय फ्लेम गरम झाला आहे. त्यामध्ये मी आता बटर ॲड करते. आपले बन्स इथे पनीरचं स्टफिंग लावून तयार आहे. आता वरती त्यावर मी चीज ग्रेट करून टाकते. मस्त चीझी पनीर हाय प्रोटीन बन्स आपले रेडी आहेत आता फ्राय करण्यासाठी. तुम्ही मोझरेला चीज सुद्धा यूज करू शकता. आपले बन फ्राय करण्यासाठी तयार आहेत. इथे पॅन सुद्धा व्यवस्थित तापला आहे. आता मी पॅनवर थोडं बटर स्प्रेड करते. पण एक एक करून हे बन्स फ्राय करून घेऊया. व्यवस्थित यावर मी झाकण ठेवते. आपल्याला 5 ते 10 मिनटं स्लो फ्लेमवर याला फ्राय करून घ्यायचं आहे. 10 मिनटं होऊन गेले आहे. झाकण काढून घेऊया. चीज मस्त मेल्ट झाला आहे. आपले हाय प्रोटीन पनीर बर्गर बन तयार आहेत. आता आपण हे एक एक करून काढून घेऊया. चीज खूपच छान प्रकारे मेल्ट झाला आहे आणि आपले बन्स तयार झाले आहेत. आता हा एक शेवटचा राहिला आहे, तो सुद्धा मी अशा प्रकारे फ्राय करून घेते. चारी बन आपले तयार झाले आहेत. आता यावर मी थोडं थोडं ऑर्गॅनो स्प्रिंकल करते. अशा प्रकारे आपले हाय प्रोटीन पनीर शेजवान बन तयार आहेत. अगदी घरगुती टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी माझी घरी नक्की ट्राय करा. आमच्या मेलोज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की सांगा. अन्न हे पूर्ण ब्रह्म.